एसटी महामंडळानं गेल्या 4 महिन्यांपासून कॅशलेस सेवा राज्यभर सुरू केली आहे। या कॅशलेस सुविधेचा जाहिरातबाजी करत मोठा गाजावाजा करण्यात आला। पण कोल्हापूर विभागात गेल्या 4 महिन्यात जवळपास 73,341 प्रवाशांनी या कॅशलेस सुविधेचा लाभ घेतलाय। यातून 1,14,15,585 इतकं उत्पन्न मिळालं। कोल्हापूर विभागात 8 ते 9 डिसेंबर 2023 पासून प्रत्येक वाहकाच्या मशीनमध्ये QR कोड म्हणजे UPI पेमेंटची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। प्रवासामध्ये सुट्ट्या पैशाची वगैरे चिंता राहते प्रवाशांना, त्यामुळे ही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि आत्तापर्यंत 12 मे 2024 पर्यंत जवळजवळ 73,341 ट्रान्झॅक्शन यातून झालेले आहेत। म्हणजे प्रवाशांनी तिकीटं काढलेली आहेत। जवळजवळ याद्वारे कोल्हापूर विभागास 1,94,15,585 रुपयेचा महसूल मिळालेला आहे। कोल्हापूर विभागातून दररोज 3.25 लाख प्रवासी एसटी बसचा लाभ घेतात। 4 महिन्यात केवळ 73,000 प्रवाशांनी कॅशलेस सेवेला पसंती दिली असली तरी जिल्हा अंतर्गत आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कॅशलेस सेवेला अपेक्षित असा प्रतिसाद दिसून आला नाही। कॅशलेस सेवा चांगली असली तरी बऱ्याच वेळेला पैसे ट्रान्सफर न होणं, रेंज नसणं, पैसे ट्रान्सफर झालं पण तिकीट निघालं नाही असे अनुभव प्रवाशांना आले असले तरी ते पैसे प्रवाशांच्या खात्यात जमा होतात। त्यामुळे प्रवाशांनी ऑनलाईन पेमेंटचा वापर करावा असं आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। ऑनलाईन पेमेंटचा वापर करताना एखाद्या वेळी चुकून प्रवाशांच्या खात्यातून पैसे वजा झाले आणि प्रवाशाला तिकीट मिळालं नाही तर रोखीनं पैसे देऊन तिकीट काढावं लागतं। परंतु प्रवाशांच्या खात्यामध्ये जे पैसे कट झालेले असतात ते प्रवाशांना परत आणि त्यांच्या खात्यात जमा होतात। त्यामुळे प्रवाशांनी ह्या बाबतीत कोणतीच चिंता करायची, काळजी करायची कारण नाही आणि प्रवाशांनी UPI पेमेंटचा जास्तीत जास्त वापर करावा असे मी आवाहन करत आहे। गेल्या 4 महिन्यात ऑनलाईन तिकीट काढताना 677 ट्रान्झॅक्शन फेल दाखवले गेले, परंतु प्रवाशांच्या खात्यामधून वजा झालेले 1,41,570 रुपये प्रवाशांच्या खात्यात पुन्हा जमाही झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं।